नाही पण विचारणं बनतात म्हणजे एवढं छान क्राऊड आहे. नमस्कार. अरे याच्यापेक्षा मोठा आवाज होता असं आम्हाला सांगितलं होतं मी की पाटकर वर्धे कॉलेज म्हणजे याच्यापेक्षा मोठा आवाज. नमस्कार. अच्छा अमूलचा थांबला होता आवाज. म्हणजे पोरं पोरींपेक्षा भारी आहेत बहुतेक. हा ना? नाही एकदा मुलींचा आवाज ऐकूया. नमस्कार. हेच करत राहू नये तर आपण. तुम्हा सर्वांना आमच्या दोघांकडनं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. मी गमती तसं मगाशी इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणलो की इतक्या मटा कार्निवलच्या उद्घाटनाला आलो आहे. मी आता प्रवीण सर आणि कल्पेश सरांना म्हटलं की मला आता एक तुमचं ID कार्ड देऊन टाका मटाचं आणि पगार सुरू करा मला, कारण हे माझं 7वं का 8वं वर्ष आहे मटा कार्निवलच्या उद्घाटनाचं. महाराष्ट्र टाइम्स माझं घर आहे. ही सगळी मंडळी माझे मित्र आहेत आणि ज्या हक्काने मी म्हणतो की मटा माझं घर आहे त्याच हक्काने मटाही माझ्याबरोबर घरच्या सदस्याप्रमाणे प्रत्येक सुखदुःखात उभं राहतात. त्याबद्दल मी सर्वात आधी वैयक्तिकरित्या महाराष्ट्र टाइम्सचे मनपूर्वक आभार मानतो. मटा कार्निवलसारखा एक अत्यंत यूथ सेंट्रिक उपक्रम खूप फारसाईट ठेवून, खूप फोरसाईट ठेवून अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सने सुरू केला आणि अनेक वर्ष सातत्याने मटा कार्निवल करतंय. अनेक वर्ष मला असं वाटतं 3-4 वेळा मी पाटकर कॉलेजलाच आलो आहे उद्घाटनाला. सो पाटकर कॉलेज सातत्याने, चिकित्सक समूह, पाटकर वर्धे कॉलेज सातत्याने या सगळ्याचा एक भाग आहे. फार छान योग येतो. तुमच्या सगळ्यांची काय लिहिलं आहेस तू? वी लव्ह यू स्वप्नील दादा आणि अमृता दीदी. माझं दादा ठीक आहे, तिचं दीदी खरं आहे, मनापासून आहे, नंतर फिरणार नाहीस ठीक. एक संधी दिली होती मी तुला, नंतर म्हणून नको अरे अच्छा दीदी. आणि त्याची गर्लफ्रेंड असेल म्हणून त्यांनी ती दिली. आणि म्हणजे गर्लफ्रेंड नाहीये का दीदी नाहीये? काय गर्लफ्रेंड नाहीये? नाही इथे नाहीये. ऐक ना, तू आम्हाला अभिवादन करतोयस का स्वतःचा जॉब प्रोफाईल सांगतोयस की मला गर्लफ्रेंड नाहीये? एक बघा म्हणजे मला कौतुक त्या मित्राचं आहे ज्यांनी त्याला खांद्यावर घेतलंय. असे मित्र फक्त कॉलेज टाइम मध्येच मिळतात. हा नाही थोडं थांब, पाडेल बघ कसा काय. नाही हो, हल्ली मराठी माणूस नाही पडत मराठी माणसाला. आता मराठी माणूस ठामपणे उभा राहतो मराठी माणसाच्या मागे. आता नाही पाय खेचत मराठी माणूस मराठी माणसाचं. खेचलेच नाही पाहिजेत, पाठीशी उभं राहायलाच पाहिजे. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन, आभार. इथे येण्याचं अजून एक औचित्य असं की अमृता आणि मी पहिल्यांदा एक मराठी नाटक करतोय. येस, याच्यासाठी जोरात आवाज पाहिजे. नाटक करतो. परत एकदा टेक 2. स्वप्नील आणि मी आम्ही एक नाटक करतोय. तुमच्यापैकी कोण कोण नाटक बघायला जातं? मराठी तरुण मुलं, मला इंटरेस्टेड तरुण मुलं कोण नाटक बघायला जातात? खरं सांगा. मग बाकीचे काय हनी सिंगच्या कॉन्सर्टला जातात फक्त, मराठी नाटक बघत नाहीत? बघतात ना? मराठी चित्रपट कोण कोण बघायला जातं? ही पण संख्या याच्यापेक्षा जास्त पाहिजे. वरती पाहिजे. तर आम्ही एक नवीन मराठी नाटक करतो. नाटकाचं नाव काय? आम्ही लग्न पंचमी. म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाहीये त्यांनी तर जावंच आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांनी तर यावंच, असं आहे ते नाटक. स्वप्नील अमृता एकच मिनिट मी फक्त येतो. मध्ये तुम्ही यायच्या आधी मी यांना सांगितलं की तुमचं नाटक येतंय, लग्न पंचमी नाव आहे. त्यांना विचारलं किती जणांना लग्नात इंटरेस्ट आहे, एकाचाही हात वर नाही. अहो बाजूला गर्लफ्रेंड उभी असेल तर आता कोण कशाला हात वर करेल? आम्ही अर्ध्या तासात निघून जाणार, त्यांना एकमेकांबरोबर नंतर वर्ष काढायचं आहे. असो, मला असं वाटतं की लग्नपंचमी हे नाटक लग्न झालेल्यांसाठी आहेच, लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी पण आहे. ज्यांना वाटतं की मला लग्न करायचं नाही, नको लग्नाचा व्याप वगैरे, त्यांनी आवर्जून या नाटकाला यावं. कारण
आम्हीच का सहन करायचं ना फक्त. आणि आम्ही करून चुकलोय. आता तुम्ही बघा तुमच्या कर्माची फळ. नो, गमतीचा भाग बाजूला, पण मला असं वाटतं अत्यंत सुंदर, अत्यंत देखणं नाटक आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलंय, निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलंय. अमृता खानविलकर आहेत, मधुगंधा कुलकर्णी आहेत, सुनील अभ्यंकर आहेत आणि मी आहे. अशी 4 लोक त्यात काम करतात. 9 जानेवारी कधी 9 जानेवारी 2026ला याचा शुभारंभाचा प्रयोग होतोय. त्यांनी ऐकलं नाही. 9 जानेवारी 2026ला लग्नपंचमीचा शुभारंभाचा प्रयोग होतोय. कधी? 9 जानेवारी. नाही, त्यांनी म्हटलं पाहिजे ना. कधी कधी? आणि कुठे होतोय ते पण सांगा. नाही, महाराष्ट्रभर प्रयोग आहे. महाराष्ट्रभर. आम्ही यावेळेस नवीन काय करतोय की दरवेळेस नाटक म्हटलं की त्याचं शुभारंभाचे प्रयोग मुंबई पुण्यात असतात. आणि आम्हाला असं सगळ्यांना वाटलं, एक टीम म्हणून, एक चमू म्हणून, की मुंबई पुण्यामध्ये नाटकांचे शुभारंभ होतातच, पण बाकीच्या महाराष्ट्रातला जो रसिक प्रेक्षक आहे त्यांनाही वाटतं ना की शुभारंभ आमच्याकडे व्हावा. त्यामुळे आम्ही काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. या नाटकाचा शुभारंभ साताऱ्यामध्ये होणार आहे. दुसरा प्रयोग सांगलीमध्ये आहे, तिसरा प्रयोग कोल्हापुरात आहे, त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुण्यात आहे. आणि 23 जानेवारी कधी? 23 जानेवारी. कधी? 23 जानेवारी पासून मुंबईतले प्रयोग पण सुरू होतील. बुक माय शोवर तिकीटं अवेलेबल आहेत. आणि मठाची इच्छा झाली तर काहीतरी तुम्हाला फ्री कुपन्स वगैरे मिळतीलच. ते मठा आणि तुमच्यातलं आहे, त्यात मला पडायचं नाही. सर हो म्हणाले खाली बसून, सो आय एम अज्युमिंग ते होणार आहे. सो ते सगळं करूच, पण नाटकाला या. नाही पण स्वप्नील, आम्ही फ्री तिकिटांची सवय लावणार नाही. मराठी प्रेक्षकांनी तिकीट काढून नाटकाला यावं. नाही पैसे नाही मित्रा, म्हणजे तुला कळलं नाही. पैसे मटा देणार, त्यांना फ्री. मी फ्री म्हणतच नाही, पैसे मटा देणार, चालतंय. मुलांना फ्री असं म्हणतो मी. सो नाटकाला या.